देवाने त्याला हे कार्य करायला नेमलं. त्याचं असाइनमेंट, हिज असाइनमेंट फॉर द गॉस्पल. प्रेषित म्हणून ज्या येशू ख्रिस्ताचा छळ केला त्याच येशू ख्रिस्त तो का गाजवायला लागलेला आहे, सेवा करायला लागलेला आहे, हे तो अग्रिप्पा राजाला सांगत आहे की मी जे जेलमध्ये आहे, मी जे 2 वर्षापासून न्याय मागत आहे, माझ्यावर खोटे आरोप आहेत, तर ते आरोप काय आणि मी कोण होतो कसा होतो ह्याचा उलगडा तो करताना तो सांगतो की कसं देवाने त्याला पाचारण केलं. आपण वाचू 16 वचनापासून, प्रेषित 26 आणि 16. तर उठून उभा राहा, तू जे मला पाहिले त्याविषयी, प्रभू येशू ख्रिस्त बोलतोय, त्याविषयी आणि या लोकांपासून व विदेशी लोकांपासून तुझे संरक्षण करताना तुला जे दर्शन देईन त्याविषयी सेवक व साक्षी नेमावे यासाठी मी तुला दर्शन दिले आहे. प्रभू येशू म्हणतो की मी यासाठी तुला दर्शन दिले. गंमत नाही, तुला तुझी खात्री व्हावी, तू छळ थांबवावा म्हणून नाही, तर एक दिवशी तू सुद्धा हे कार्य करशील म्हणून तुला नेमलेलं आहे. काय वाटलं असेल विचार करा की आयुष्यभर ज्या देवाचा विरोध केला त्याच देवाबद्दल सांगणं, ज्या आयुष्यभर ज्या लोकांचा विरोध केला त्याच लोकांचं होणं, किती विशेष आहे नाही का. पण त्यालाच परिवर्तन म्हणतात. आणि पुढे तो काय म्हणतो, वचन 18, त्यांच्याकडे मी तुला पाठवतो. प्रभू येशू म्हणतो यासाठी की, आणि आता ऐका की सुवार्ता सांगण्याचा, गाजवण्याचा उद्देश काय, का बरं टेलिव्हिजन, का बरं ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत आहे, काय कारण, काय धर्मप्रसार आहे. जर तसं वाटत असेल तर ऐका शास्त्र काय सांगतं. वचन 18, यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. कारण जे लोक देवाकडे वळलेले नाहीत, शास्त्र सांगतं की एक देवाचं राज्य आहे आणि एक सैतानाचं राज्य आहे. देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधकार नाही, आणि जे देवामध्ये नाही, येशू ख्रिस्तामध्ये नाही, ते अंधकाराच्या राज्यात सत्तेखाली आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तू येशू ख्रिस्त गाजवल्यानंतर तो कोण आहे, काय केल्यानंतर काय होईल की जे अंधकारात आहेत ते प्रकाशात येतील. बघा. आणि दुसरी गोष्ट तो पुढे म्हणतो सैतानाच्या राज्यातून देवाकडे वळावे. म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरल्या विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. आता या एका वर्षात बऱ्याचशा गोष्टी आहेत, नीट ऐका. सुवार्ता काय करते, सुवार्ता गाजवल्यानंतर सुवार्तेत तारणाचं सामर्थ्य आहे. म्हणून पाऊल म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, मग तो विधर्मी असो कोणी असो, तारण करण्याचं सामर्थ्य त्या सुवार्तेत आहे. सुवार्ता गाजवल्याने काय होतं, लोक अंधकारातून प्रकाशात येतात, सैतानाच्या अधिकारातून देवाच्या अधिकाराखाली देवाच्या राज्यात येतात. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात येत नाही है ना. हे धर्म परिवर्तन नाहीये, हे अंतःकरणाचं आत्म्याचं परिवर्तन आहे. धर्म बदलून, नाव बदलून माणूस बदलत नाहीये. माणूस कधी बदलतो, जेव्हा देव माणसाला बदलतो तेव्हा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा माणसाचं मन अंतःकरण बदलतं, देवाच्या क्षमेचा अनुभव येतो, ते खरं परिवर्तन आहे, फक्त बाहेरून धर्माने नाही. आणि सुवार्ता सांगितल्याने हे होत असतं. म्हणजे अंधकारातून प्रकाशात आणण्याचं सामर्थ्य, सैतानाच्या राज्यातून देवाच्या राज्यात आणण्याचं सामर्थ्य हे सुवार्तेत आहे. आणि म्हणून सैतान आपल्याला सुवार्ता सांगू देत नाही. आपण म्हणतो लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, आपल्याला धडधड होतं. कारण सैतानाला माहित आहे की जर सांगितलं, जर लोकांनी विश्वास ठेवला, ते अंधकारातून प्रकाशात येतील, सैतानाच्या राज्यातून देवाच्या राज्यात, आणि त्यांचे डोळे उघडतील. आणि तू त्यांचे डोळे उघडावे है ना. तोपर्यंत माणसाचे डोळे उघडलेले नसतात, माहिती आहे का. आणि प्रभू येशू ख्रिस्त पाऊलाला म्हणतो की ह्याच्यासाठी मी तुला निवडलेलं आहे. आणि हे पाऊल अग्रिप्पा राजाला सांगतो. बघा, म्हणजे सुवार्ता सांगताना काय होतं, सुवार्ता सांगणं एक संघर्ष आहे. इट इज अ बॅटल, एक युद्ध आहे सैतानाच्या साम्राज्याशी, अंधकाराच्या शक्तीशी, माहिती आहे का. देवाचं वचन गाजवणं हे एक युद्ध आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणं.
कारण जे लोक विश्वास ठेवतात त्यांचे डोळे उघडतात, ते अंधकारातून प्रकाशात येतात. आणि पाऊल म्हणतो की मी ज्या देवाचा विरोध करत होतो त्याने मला दर्शन दिलं, मला बदललं आणि आता मी त्याची सुवार्ता गाजवत आहे. हे अग्रिप्पा राजाला पाऊल सांगतो. बघा, आणि मग हे ऐकून याची प्रतिक्रिया काय होती त्या राजाची बघा. वचन 24व्या वचनापासून. याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता फेस्त मोठ्याने बोलला, पौला, तू वेडा आहेस, विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरू लागले आहे. किती लोक असं म्हणतात नाही का, काय देवदेव, काय बायबल, काय येशू ख्रिस्ताची सुवार्ता, मग आमचे देव नाही का, आमच्या धर्मात नाही का. जास्त आपण कोणत्याही धर्माचं सांगायला लागलं तर जे लोक टिंगल करणारे त्यांना वेडे पण वाटतं. आणि तो फेस्तच गव्हर्नर पावलाला म्हणतो की तू वेडा झाला, जास्त स्टडी केल्यामुळं, जास्त धर्माचरण केल्यामुळं तुला समजत नाही की तू काय बोलतोस. पण ॲक्च्युली वेडा कोण होतं माहीत आहे का, तुम्हाला माहीत आहे नाही का. पुढे वचन 25. पाऊल म्हणाला, फेस्त महाराज, मी वेडा नाही. पाऊल हायली क्वालिफाईड, गमालेल नावाच्या यहुद्यांचा महागुरू याच्या चरणी त्याचं शिक्षण झालेलं होतं. पाऊल काय अडाणी नव्हता, टॉप एज्युकेटेड, हायली क्वालिफाईड असा तो होता. आणि म्हणून रोमने त्याला, जरी तो यहुदी होता धर्माने, तरी त्याला रोमने रोमन गव्हर्नमेंटने अधिकारी, ऑफिसर नेमलेलं होतं. तो वेडा नव्हता. पण हा अनुभव आणि या देवाबद्दल सांगायला लागलेला असताना लगेच फेस म्हणतो की तू वेडा झालेला आहे, जास्त स्टडी केल्यामुळे तुला माहीत नाही तो काय बोलतोय. आणि पाऊल म्हणतो की मी वेडा नाही, खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो. ह्या गोष्टी महाराजांना ठाऊक आहेत, आपणासमोर मी प्रशस्तपणे बोलतो. बघा त्याची गट्स, त्याचं डेअरिंग. एका राजापुढे, अधिकाऱ्यांपुढे, कोर्टात तो बोलत आहे की महाराजांना ठाऊक आहे, त्यांनी पण ऐकले की येशू ख्रिस्त कोण आणि त्यांनी काय केलं. मी काही वेगळं नवीन सांगत नाही आहे. तो म्हणतो तुम्हाला माहीत आहे मी काय आणि कोणत्या देवाबद्दल सांगतोय. मी प्रशस्तपणे बोलतो, यातले आपणापासून काही गुप्त राहिलेलं नाही अशी माझी खात्री आहे. तो म्हणतो मला काही लपवायचं नाही, माझ्याजवळ काही हिडन एजेंडा नाही आहे. जे आहे ते स्पष्टपणे मी सांगत आहे की मी कोण आहे, काय करतो, कोणत्या देवाची सेवा करतो, कोणता देव गाजवतोय. बघा, का तर हे कानाकोपऱ्यात घडलेले नाही. सगळ्या जगाला, सगळ्या इस्रायलाला माहिती आहे की येशू नावाचा माणूस वधस्तंभावर खिळला गेला. तो म्हणतो ही घटना ज्या येशूबद्दल मी गाजवतो हे काही कानाकोपऱ्यात घडलेलं नाही, ही काही कल्पित दंतकथा नाही आहे. तो म्हणतो महाराजांना माहिती आहे, आपणा सर्वांना माहिती आहे. आणि पुढे तो काय म्हणतो बघा, हे राजा अग्रिप्पा, संदेष्ट्यावर आपला विश्वास आहे का. विश्वास आहे हे मला ठाऊक आहे. तेव्हा अग्रिप्पाने पावलाला म्हटले, बघा फेस्ताने वेडा म्हटले गव्हर्नरने. आता राजा काय उत्तर देतो पावलाला बघा. आणि हे कोर्टात चाललेला आहे खटला, सुनावणी. तेव्हा अग्रिप्पाने पावलाला म्हटले की मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवतोस काय. तो म्हणतो की तू मला ख्रिस्ती करण्याचा प्रयत्न करतो का. तुला वाटतं का मी एक राजा आहे, माझ्या हातात सत्ता आहे, मी तुला फाशीवर देऊन खलास करू शकतो, तुझा जीव माझ्या हातात आहे. आणि थोड्या वेळात तू तुझे अनुभव सांगून, त्या देवाबद्दल सांगून तू माझं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोस का. तुला वाटतं का एवढ्या थोड्या वेळात मी त्या देवावर विश्वास ठेवील, असं राजा म्हणतो. बघा ही राजाची प्रतिक्रिया. आणि पुढे काय होतं आणि पावलाचं उत्तर. आणि हे महत्वाचं आहे बघा. आणि हे सगळं कोर्टात चाललेलं आहे, कोर्ट भरलेलं आहे, राजा आहे, गव्हर्नर आहे, इतर अधिकारी आहेत. आणि पाऊल बेड्याने जखडलेला आरोपी म्हणून तिथं उभा आहे. बघा वचन 29. पाऊल म्हणाला, थोडके अगर फार कसेही असो, थोड्या वेळाने किंवा काही दिवसाने किंवा पुष्कळ वेळाने काही असो, पण केवळ आपणच नव्हे तर हे जे सर्व ऐकत आहेत, जे कोर्टात ऐकत आहेत, त्यांनी ह्या बंधनाशिवाय, तो म्हणतो ह्या माझ्या ज्या बेड्या घातलेल्या या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.
तो म्हणतो तुम्ही महाराज, तुम्हीच नाही, येशू ख्रिस्ताचं व्हावं तर ह्या कोर्टात हे जे भरलेले सर्व लोक यांनी देखील माझ्यासारखं व्हावं, यांचंही देवाने परिवर्तन करावं. फक्त ह्या बेड्या हे माझ्या असू नयेत माझ्यासारख्या. तो म्हणतो अशी माझी प्रार्थना आहे. तो स्पष्ट बोलत आहे. तो योग्य उत्तर देत आहे. बघा, येशू ख्रिस्तासाठी स्पष्टपणे साक्ष देणे, क्लिअर कट बोलणे, पारदर्शकता की हां हे असं आहे, हा माझा विश्वास आहे, हा तो देव आहे, त्याने हे केलेला आहे. काही लपाछपी नाही, हिडन अजेंडा नाही, काही दुय्यम काही हे नाही. कशा रीतीने पावलाने कोर्टात साक्ष दिली, कशा रीतीने लोकांपुढे साक्ष दिली आणि कशा रीतीने तुम्ही आणि मी साक्ष दिली पाहिजे. बघा, आणि राजापुढे साक्ष, आणि हे राजे रोमन विधर्मी राजे आहेत. बघा, पाऊल सुवार्तेसाठी साक्ष देत आहे. खटला त्याच्यावर चालवण्यात येत आहे, पण ॲक्च्युली हे असं दिसून येतं की त्याच्यापेक्षा ते राजा आणि ते खोटे आरोप करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरच खटला पाऊल चालवित आहे, नाही का? नाही का? आता ह्या घटनेवरून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे? कोणते महत्त्वाचे धडे शिकण्यासारखे आहेत? पहिला धडा हा, आता बघा, आता हे आपण हा संपू. पुढे काय झालं? वचन 30. तेव्हा राजा, सुभेदार, बर्निका त्या राजाची पत्नी व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले. वचन 30. आणि एकेकडे जाऊन एकमेकात म्हणाले, ह्या माणसाने मरणास किंवा बंधनास योग्य असे काही केलेले नाही. ते कुजबुज केलं की ह्याने मरणालायक काही नाही, हा फक्त देवाबद्दल त्याचा अनुभव सांगतोय. कसं काय याला अटक केला, कसं का बरं 2 वर्षापासून जेलमध्ये? त्यांची आपसात चर्चा झाली की आता कोणती शिक्षा आहे तर काय करायचं याचं. वचन 32. तेव्हा अग्रिपाने फेस्ताला म्हटले, जर ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर याला मोकळे करता आले असते. पौलाने वरच्या हायकोर्टात अपील केला होता, सुप्रीम कोर्टात. तो हायकोर्टात आहे म्हणजे रोमला अप्लाय. आणि मग ते अशा निष्कर्षावर येतात की तसं काही आरोप सिद्ध नाही आहे, काही नाही आहे. फक्त हा आरोप आहे की येशू ह्या देवाबद्दल हा सांगतो आणि स्वतःचे अनुभव सांगतो, लोकांना त्याच्यावर विश्वास आहे. पण तसं मरणदंडाची शिक्षा लायक असा काही आरोप नाही आहे. मग काय करायचं? आणि अग्रिपा राजा म्हणतो की जर याने सुप्रीम कोर्टात अपील केलं नसतं तर आपण याला सोडून दिलं असतं, पण आपण सोडू शकत नाही आहे कारण त्याने वरती अपील केलेलं आहे. का माहिती आहे का? कारण त्यावेळेस रोमची सत्ता इस्रायलवर होती आणि पाऊल हा यहुदी होता. आणि म्हणून तो म्हणतो की हे रोमन लोक, विदेशी लोक मला न्याय नाही मिळवून देणार, म्हणून मी सुप्रीम कोर्टात रोमकडे जाईन. आणि म्हणून यांनी देखील काही निर्णय घेतला नाही. आणि 2 वर्ष पाऊल तसाच सायडिंगला पडून राहिला. किती वेळेस असं होतं? कदाचित तुम्हाला वाटत असेल की मी विश्वास धरून देवाची सेवा करून सर्व काही करून सायडिंगला पडलेलो आहे, न्याय मिळालेला नाही आहे. का बरं देव काहीतरी करत नाही? काहीतरी चमत्कार करून का? कारण देवाची योजना होती. सैतानाला वाटलं आता सैतान पाऊलाला विरोध करीत आहे ह्या लोकांच्या थ्रू, ह्या सरकार थ्रू, ह्या अधिकाऱ्यां थ्रू. पण 2 वर्ष जेलमध्ये असताना सैतानाला असं वाटलं असेल की मी पाऊलाला, देवाच्या माणसाला बंद करून टाकलं म्हणजे देवाचं कार्य बंद झालं. पण देवाचं कार्य बंद होत नसतं. त्या 2 वर्षात काय झालं माहिती का? बहुतेक पत्र जे नव्या करारातले जे लिहिले गेले त्या पत्राचं प्रगटीकरण देवाने पाऊलाला त्या रोमन जेलमध्ये दिलं. देवाचं कार्य थांबलं का? बाहेर ओपनली तो येशू ख्रिस्त गाजू नाही शकला, पण त्या अंधार कोठडीत, त्या रोमन जेलमध्ये देव त्याच्याशी बोलला आणि त्याने हे पत्र लिहिले. देवाचं कार्य चालू राहतं. म्हणून देव म्हणतो की मी बुद्धिमंतांची बुद्धी नष्ट करीन. ह्या जगाचे ज्ञानी गेले कुठे? जगाच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, ओळखता येत नाही. जर ओळखता आले असते तर त्याने
येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिले नसते. म्हणून येशू ख्रिस्ताची सुवार्ता शास्त्र सांगतं की ज्यांचा नाश होत आहे त्यांना मूर्खपणा आहे, पण ज्यांचं तारण होत आहे त्यांच्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. ज्यांचा नाश होत आहे विश्वास ठेवायला त्यांच्यासाठी एक स्टोरी आहे की येशू ख्रिस्त नावाचा एक होऊन गेला. पाश्चात्य धर्म तो देव परका देव, आमचा देव नाही. पण ज्यांचं तारण होत आहे, जे देव जाणून घेऊ इच्छित आहे, देवाकडे त्यांच्यासाठी परिवर्तन होण्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं की गाजवलेल्या मूर्खपणाच्या द्वारे जगाचं तारण करणं देवाला योग्य वाटलं. मूर्खपणा आहे, पण देव जे मूर्ख आहे त्याच्याद्वारे ज्ञानानं लाजवत असतो. जे दुर्बल आहेत त्यांच्याद्वारे बलवांना लाजत असतो. राजे सम्राट विरोध करून गेले, पण आजपर्यंत ख्रिस्ती धर्म प्रत्येक देशात टिकून आहे. अनेक सरकार आले आणि गेले, नष्ट करण्यास ख्रिस्ती लोक मारून टाकले, पण तरी येशू ख्रिस्ताचं वचन आणि त्याचं नाव जगभर. कारण का? कारण तो जिवंत आहे. पराणीवर लात मारणं तुला कठीण आहे. आज कोण त्या पराणीवर लात मारित आहे? कोणाचं मन त्यांना सांगत आहे की मला माहीत आहे, मला पटतं, पण तो पण एक दिवशी तुम्हाला नडणार आहे. आजच निर्णय घ्या की याच्याकडे वळायचं की नाही. दोन्हीकडे हात ठेवून चालू शकत नाही आहे. तर कोणते धडे आपण याच्यातून शिकू शकतो? बघा, पहिला धडा हा, द फर्स्ट लेसन, इनजस्टिस डज नॉट हिंडर द पर्पसेस ऑफ गॉड. अन्याय देवाच्या योजनांना आड येऊ शकत नाही. पौलावर अन्याय झालेला होता, खोटे आरोप झाले, विरोध झाला होता, 2 वर्ष जेल भोगत होता, पण तरी देवाच्या योजना फेल गेल्या का? देवाचे संकल्प फेल नाही. म्हणून पहिला धडा हा की इनजस्टिस डज नॉट हिंडर द प्लॅन्स अँड पर्पसेस ऑफ गॉड. अन्याय देवाच्या योजनेला अडवू शकत नाही. 2 वर्ष कोणते आरोपाशिवाय पाऊल जेलमध्ये राहिला, पण त्या 2 वर्षात देवाने त्याला जे प्रगटीकरण दिलं ते पत्र म्हणून देवाच्या वचनात शास्त्र म्हणून ॲड झाले. बघा, आता यांनी त्याला तसं ठेवलं आणि पावलाने रोमला अपील केलं सुप्रीम कोर्टामध्ये. का? कारण देवाने सांगितलं होतं एक दिवशी विदेशांसमोर, राजांसमोर, यहुद्यांसमोर साक्ष देण्यासाठी मी तुला निवडलेला आहे. आणि रोमचा सर्वात मोठा सम्राट कैसर ऑगस्ट याच्या समोर देवाला पावलाला उभं करायचं होतं. म्हणून अग्रिपा राजाने निर्णय घेतला का नाही? आपल्याला असं वाटतं की अरे अन्याय झाला, ह्या राजाने तरी न्याय द्यायला पाहिजे होता, पावलाला सोडायला पाहिजे होतं. नाही, देवाची योजना काय होती? जर सोडला असता तर रोममध्ये अग्रिपा राजापर्यंत सुवार्ता गेली, कैसर ऑगस्टपर्यंत सुवार्ता गेली असते का? नाही, रोममध्ये पावलाचं जाणं झालं. म्हणून देवाच्या ज्या योजना असतात, जरी आपल्याला वाटतं काय पण अन्याय सोसतोय, विरोध सोसतोय, खोटे आरोप होतात आहे, देव काहीतरी का करत नाही? कारण देवाच्या काहीतरी योजना असतात आणि त्याही परिस्थितीत तो त्याच्या योजना सिद्धीस नेत असतो. हे आपण अशा परिस्थितीत लक्षात ठेवायचं असतं. कोण काय म्हणतं, कोण काय डोकं लावतं ह्याच्याकडे विचार नाही करायचा. देवाचं वचन काय सांगतं ते फायनल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवाच्या वचनात आहे. याला त्याला विचार सुटण्यापेक्षा देवाचं वचन जर आपल्याला लिहिता वाचता येतं आपण वाचायचं, देवाला मागायचं की प्रभू तू माझ्याशी बोल की काय योजना आहे, का बरं मी सायडिंगला पडले, का बरं निकाल लागत नाही, का बरं अन्याय, किती दिवस, अजून किती दिवस. आणि मग तुम्हाला कळेल की त्याची योजना आहे. आणि या रीतीने देवाने त्याला पावलाला नेला. दुसरा धडा हा की ह्या परिस्थितीत देखील देव प्रभू येशू ख्रिस्त पावलाबरोबर होता. कोणत्याही परिस्थितीत तो आपल्याबरोबर असतो. परिस्थिती बदलली म्हणजे देव बदलला किंवा त्यांनी माणसाला सोडला असं नसतं, माहिती आहे का? आपल्याला वाटतं प्रॉब्लेम आले म्हणजे आता देवाने मला सोडलं, पण तो म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. किती अन्याय, खोटा आरोप, विरोध झाला, काही झालं तरी प्रभू येशू पावलाबरोबर होता. तो म्हणतो हे सर्व छळ तू सोसशील, साक्ष देशील आणि मी तुझ्याबरोबर राहीन.
योसेफावर आपण पाहतो जुन्या काळात खोटे आरोप करण्यात आले, जेलमध्ये टाकलं, सायडिंगला पडला 2 वर्ष. ते लोक विसरून गेले है ना. कधी कधी सायडिंगला पडण्याचा एक समय असतो, पण तो देखील देवाच्या योजनेतून असतो. काळ व समय हे त्याच्या हातात आहे. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनातले सीझन हे देवाच्या हातात आहे. सीझन ऋतू आपण बदलू शकत नाही, ते देवाच्या हातात असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, सर्व दिवस सारखे नसतात. कोणताही सीझन कायमचा राहत नाही. उन्हाळा आला की पावसाळा, पावसाळा आला की हिवाळा. दुःख सुख हे बदलत राहतात, सीझन चेंज होतात. पण प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक परिस्थितीत देव आपल्याबरोबर असतो. आणि तिसरा धडा, शेवटचा धडा हा, की जर तुम्हाला माहीत नसेल की सुवार्ता कशी गाजवायची, कसं कोणाला सांगायचं, हा जर तुमचा प्रश्न असेल तर पावलाकडून शिका. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचं परिवर्तन कसं केलं, तुम्हाला काय अनुभव दिला, हे दुसऱ्यांना सांगा. आणि ते देखील देवाचा आत्मा घेऊन त्यांचं परिवर्तन करेल. म्हणून जरी बायबल स्टडी नसेल, वचना पाठ नसतील, संदेश देता येत नसेल, पण जर अनुभव असेल की येशू ख्रिस्ताने मला बदललंय, तर तुमचा अनुभव सांगा आणि देवाचा गौरव करा. त्याने तुमच्यासाठी काय केलं ते सांगा. बघा, आणि म्हणून आपण हे शिकतो की धर्म बदलल्याने परिवर्तन नाही आहे. परिवर्तन धर्माचं नाही तर अंतःकरणाचं असतं, जीवनाचं असतं. आणि ते जीवन फक्त प्रभू येशूच बदलू शकतो. देवबाप हे वचन आशीर्वादित करो.